हे जे वरती तुम्हाला दिसत आहे ते माती नसून ते आहे ॲस्परजिलस निगर अँड दिस इज अ मोल्ड फंगस. हे आपल्याला ऑनियन्समध्ये जास्त करून बघायला मिळतात. आता हे आहे काय आणि हे कसं प्रोड्यूस होतं? तर मोल्ड आणि फंगस यांना मॉइश्चर खूप आवडतं. जेव्हा ऑनियन्सचं हार्वेस्टिंग केलं जातं तेव्हा त्याचं स्टोरेज चांगल्या ठिकाणी झालं नसावं किंवा ऑनियन्सचं हार्वेस्टिंग केलं जातं तेव्हा त्याला कट लागला असावा किंवा ब्रूस लागला असावा, जेणेकरून एक असं एन्व्हायर्नमेंट तयार होतं विच इज आयडियल टू मोल्ड अँड फंगस टू ग्रो. प्रश्न असा की इज इट सेफ फॉर अस टू इट ऑर नॉट? तर त्या ऑनियनच्या आउटर लेअरला जर हा फंगस असेल तर तो आउटर लेअर काढून वॉश दॅट ऑनियन, चॉप इट अँड कुक इट रिअली वेल बिकॉज 60°C वरती कुक केल्यानंतर हा फंगस डिस्ट्रॉय होतो. बट द प्रॉब्लेम ऑकर्स व्हेन हा जो फंगस आहे तो मायकोटॉक्झिन प्रोड्यूस करतो विच इज व्हेरी हार्मफुल टू अस. कारण हा कोणत्याच कुकिंग मेथडनी डिस्ट्रॉय होत नाही. आपण बघून हे नाही सांगू शकत की हा ऑनियन मायकोटॉक्झिन प्रोड्यूस करतो आणि हा ऑनियन मायकोटॉक्झिन प्रोड्यूस करत नाही. सो व्हॉट वे कॅन डू द बेस्ट वे इज की सगळे ऑनियन तर आपण फेकू नाही शकत. तर टेक दॅट ऑनियन, जर त्या ऑनियनच्या आउटर लेअरलाच फक्त फंगस असेल तर तो आउटर लेअर काढून वॉश दॅट ऑनियन अँड कुक इट रिअली वेल. पण त्या ऑनियनच्या जर इनर लेअरला पण तो फंगस असेल तर बेस्ट वे तुम्ही तो ऑनियन फेकून द्या. ऑनियन आपण ज्यावेळेला घरी घेऊन येतो तेव्हा त्याचं स्टोरेज कसं करायचं? तर ते ड्राय आणि कूल प्लेसेसमध्ये ठेवायचं. कारण मोल्ड आणि फंगस यांना मॉइश्चर खूप आवडतं. ज्या ठिकाणी मॉइश्चर आहे त्या ठिकाणी ते लगेच ग्रो होतात. त्यामुळे कूल प्लेसेसमध्ये ठेवायचं. आता कूल म्हटलं तर तुम्ही म्हणाल रेफ्रिजरेटर. तर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचं नाही कारण रेफ्रिजरेटरमध्ये ते मॉइश्चर पकडतं आणि कधीच पोटॅटो आणि ऑनियन सोबत नाही ठेवायचं कारण पोटॅटो गिव्हज आउट मॉइश्चर.